प्रेक्षकांनो ठरलं तर मग ही मालिका खूप दिवसांनी छान दाखवली आहे. प्रतिमा आत्या लवकरच आपल्याला दिसणार आहे मालिकेत. पण आज आपण बघतोय की चैतन्याने अर्जुनला फोन केला आणि म्हणतोय, अर्जुन जेवण झालं का? अर्जुन म्हणतो, कम ऑन चैतन्य, तू काय माझी गर्लफ्रेंड आहे का? अरे आपण कलिग आणि फ्रेंड आहोत. काय पॉईंट आहे तो मूळ मुद्द्यावर येऊन बोल. चैतन्य म्हणतो, अरे काही नाही, त्या पाठारेच्या केस संदर्भात तुला कॉल केला होता सहज. अर्जुन म्हणतो, मग आपण सकाळी डिस्कस करूया ना ऑफिसमध्ये. आता चैतन्य म्हणतो, बरं बरं हरकत नाही आहे, पण काय रे, सायली वहिनीचा गैरसमज दूर झाला की नाही माझ्याबद्दलचा? अर्जुन म्हणतो, अरे सायली विसरली सुद्धा ते प्रकरण, तूही झोप शांत आता. तो फोन ठेवून देतोय अर्जुन. सायली म्हणते, काय म्हणत होते चैतन्य सर? अर्जुन म्हणतो, तुम्ही ना मिस सायली खूप डेंजर आहात, माहिती आहे का तुम्हाला? तुमचं इतकं टेरर आहे ना, बिचारा चैतन्य पण तुम्हाला घाबरलाय. त्याला असं वाटतंय अजूनही तुम्हाला डाऊट आहे त्याच्यावर. त्या बिचाऱ्या चैतन्याला अजूनही घाबरून ठेवलंय तुम्ही. सायली म्हणते, पण माझा डाऊट येणं त्यांच्यासाठी एवढं महत्त्वाचं काय आहे? अर्जुन म्हणतो, काय आहे ना मिसेस सायली, चैतन्य असंच आहे आधीपासनं, म्हणजे अगदी कॉलेजच्या दिवसापासनं. माझ्यावर जर कोणी डाऊट घेतला तर मी अगदी सिंपल आहे, मी विसरून पण जातो. मला माहिती आहे मी खरं आहे, त्यामुळे मी जास्ती लक्ष देत नाही. पण तो तसा नाही आहे. त्याच्यावर जर कोणी डाऊट घेतला तर तो त्या माणसाला कन्व्हिन्स करतो की तो वाईट नाही आहे. त्याचा आणि माझा स्वभावात खूप फरक आहे. आता सायली म्हणते, तुम्ही काही म्हणा, पण मला अजूनही असं वाटतं की चैतन्य सरच होते मार्केटमध्ये. बरं ठीक आहे, असो, चला उषा लावायला घेऊयात का? अर्जुन म्हणतो, अजून तुमचं उषा प्रकरण आहेच का? मला तर असं वाटतं की आपल्या दोघांमध्ये ना एक मोठी भिंत उभी करावी, म्हणजे टॉर्चर तरी संपेल ना. बरं बघू नका अशा, मला काढतो उषा. अर्जुन दना उषा फेकत असतो सायलीच्या अंगावर. आता इकडे या कल्पनाताई विमलला म्हणतात, काय ग अजून झोपली नाहीस का विमल? विमलताई म्हणतात, अहो कल्पनाताई, उद्या श्रावणी सोमवार आहे ना, साबुदाणा भिजवायचा राहिला होता, तो भिजवतीये. कल्पनाताई म्हणतात, अरे हो की, मी विसरलेच. बरं झालं बाई तुझ्या लक्षात आलं. अगं सायलीला सांगावं लागेल, उद्या लग्नानंतरचा तिचा पहिला श्रावणी सोमवार आहे ना, तिला शिवामूठ व्हावी लागेल ना मंदिरात जाऊन. अगं खूप मोठा सोहळा असतो विमल तो. विमल म्हणते, हो वहिनी बरोबर आहे तुमचं, माझ्या पण आठवणीतूनच गेलं. नाही म्हणजे सायलीताईंना उपवासाची आठवण असेल, पण हे मंदिराचं तुम्हाला त्यांना जाऊन सांगावं लागेल. तुम्ही जा त्यांना सांगायला, मी तोवर इथलं बघते. कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे. अगं खूप मोठा सोहळा असतो विमल तो, आणि आपल्या सायलीसाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. लग्नानंतर पहिलाच सण आहे ना तिचा. आता इकडे उषांचा गोंधळ सुरू आहे यांचा. पण मंदिर प्रकरण अस्मिताने जरा काळजीपूर्वकच ऐकलंय. अर्जुन सायलीला ओरडत असतो. अर्जुन दना उषा फेकत असतो. सायली म्हणते, अहो सर असं काय करताय, झोपायला जागा राहणार नाही, नीट लावा ना त्या उषा. अर्जुन म्हणतो, हो लावतो, नीट लावतो. तुम्हाला अर्जुन सुभेदार नावाच्या राक्षसापासून प्रोटेक्शन हवंय ना? नाही तुमच्या अंगावर आलं तर, नाही तर तुम्हाला मी खाऊन टाकलं तर. या दोघांचे भांडणं बरं क्यूट असतात प्रेक्षकांनो. आता कल्पनाताई वर येत असतात, असं त्यांनी ते टुक 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 थरार दाखवलाय. अर्जुन इकडे बडबडत असतो, तुम्ही एक काम करा, सेल्फ प्रोटेक्शनसाठी गन ठेवा, म्हणजे अर्जुन सुभेदार रात्री जवळ आला की घालायची गोळी. सायली म्हणते, सर का वैतागताय, काहीतरी वाटेल ते बोलताय. अर्जुन म्हणतो, वा वा, माझ्या बेडचा अर्धा भाग एकतर उषामध्ये जातो, मला झोपता सुद्धा येत नाही. तरी पण मी मात्र काही बोलायचं नाही, गप्प राहायचं ना, गपचूप बसायचं मी. नाही चालू दे तुमचं काय चाललंय ते. अर्जुन नुसता इकडून तिकडे तिकडून इकडे आशा उषा करत असतो. सायली म्हणते, सर थांबा, मी लावते उषा, झोपा बरं तुम्ही गपचूप. 4 उषा लावल्या तरी काम होईल. अर्जुन इतका उषा फेकतो, घ्या अजून उषा घ्या, आणि त्याने घरभर उषांचा पसारा केलेला असतो. तेवढ्या तिथे कल्पनाताई येतात आणि हा अवतार बघून त्या हसायलाच लागतात. पण इकडे हा चैतन्य जरा टेन्शनमध्ये असतो. साक्षी त्याला म्हणते, काय झालं चैतन्य, तू इतका विचार का करतोयस? चैतन्य म्हणतो, सायली वहिनीचा विचार करतोय ग साक्षी, बघ ना त्यांनी आपल्याला आज पाहिलं, मला खूप टेन्शन आलंय ग. साक्षी म्हणते, तू पण ना चैतन्य उगाच टेन्शन घेतोय का? तुला गिल्ट येतंय? तू माझ्याशी फ्रेंडशिप कंटिन्यू करतोय किंवा तुझं आणि माझं नातं आहे म्हणून? नाही, माझ्या लक्षात येतंय ते सगळं. तुला आता पश्चाताप होतोय ना की तू माझ्याशी का मैत्री केलीस म्हणून? मला कळतंय सगळं चैतन्य. आता ही साक्षी उगाच त्या चैतन्याला इमोशनल ब्लॅकमेल करत असते. चैतन्य म्हणतो, अगं असं काय करते साक्षी, सुतावरनं स्वर्ग नको ना गं गाठू. अगं अर्जुनची फॅमिली म्हणजे माझी फॅमिली आहे, आणि त्यांच्यापासून मी हे सगळं लपवतोय, मला खूप वाईट वाटतंय ग. पण इकडे बघा उषांची पोज कशी झाली आहे. कल्पनाताई हे बघतात आणि म्हणतात, अरे बाप रे, किती ह्या उषा, काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? उषांचा पसारा बघून त्यांना जरा धक्काच बसलाय की हे काय, लहान लेकरं आहेत की नेमकी मोठे नवरा बायको आहेत. आता अर्जुन लगेच म्हणतो, मम्मा आलीस का तू? सायलीचं तोंड बघायसारखं झालंय.
कल्पनाताई म्हणतात, "काय रे अर्जुन, एवढ्या उशा काय करतायत तुमच्या रूममध्ये?" अर्जुनचे एक्सप्रेशन तर तुम्हाला माहितीच आहे. तो म्हणतो, "मम्मा गुड क्वेश्चन, गुड क्वेश्चन. नाही काय आहे ना मम्मा, ते आम्ही पिलो प्ले करत होतो. म्हणजे असं फाईट खेळत होतो गं मम्मा पिलोशी. म्हणजे एकमेकांना आम्ही पिलो मारत होतो मस्ती म्हणून. तुझं जरा टायमिंग चुकलंय गं मॉम." कल्पनाताई म्हणतात, "सॉरी हां." सायली म्हणते, "आई तसं काही नाहीये." आता अर्जुन लगेच बारीक तोंड करून घेतोय. सायलीला म्हणतो, "बघ बायको, तू पिलो मारून दाखव बरं आईला." आणि सायली तिथल्या तिथे उशी फेकते. आता कल्पनाताई म्हणतात, "काय चाललाय तुमचा पोरकटपणा? नाही चालू देत तुमच्या दोघांचं काय चाललंय ते." आता सायली म्हणते, "नाही नाही आई थांबा ना, तुम्ही एवढ्या रात्रीच्या इथे आलात म्हणजे नक्की काहीतरी काम असेल ना, म्हणून आला असाल ना." कल्पनाताई म्हणतात, "अरे हो की, तुमच्या उशांच्या खेळात मी विसरूनच गेले. अगं सायली, उद्या श्रावणी सोमवार आहे ना, लग्नानंतरचा तुझा पहिला श्रावणी सोमवार आहे. तुला मंदिरात जाऊन शिवामूठ व्हावी लागेल ना, म्हणून तुला आठवण करायला आले होते. उद्या सकाळी लवकर उठ, आपण जाऊयात." आता त्यांनी कल्पनाताईंनी सायलीला निरोप दिलाय जो द्यायचा आहे तो, आणि आता म्हणतात, "चालू दे तुमच्या दोघांचं, चालू दे चालू द्या." आता त्या वापस जातात, पण पुन्हा परत येतात आणि म्हणतात, "अरे अर्जुन, आणखीन उषा पाठवू का खेळायसाठी?" अर्जुन म्हणतो, "काय ग मम्मा, तू पण." भारी लाजलाय तो. असो, आता कल्पनाताई गेल्यावर दोघेही सुटकेचा निश्वास टाकतात आणि "वाचलो" असं दोघंही सोबत म्हणतात. अर्जुन म्हणतो, "ते मंदिराचं काय, काय व्हायचंय काय तुम्हाला तिथे जाऊन?" सायली म्हणते, "तुम्ही येणार आहात का माझ्यासोबत? मग कशाला चौकशा करताय सर, झोपा ना गपचूप." अर्जुन आता जरा वैतागतोच, कारण सायली लगेच झोपून जाते पडल्या पडल्या. आता या उशा कोण आवरणार हा प्रश्न पडलाय. हा पट्ट्या त्या उशा तसाच ठेवून देतो आणि लाईट बंद करून झोपी जातो. साक्षी चैतन्याला म्हणत असते, "चैतन्य, तुला हे सगळं एक्सायटेड वाटत नाही का? अरे बघ ना, म्हणजे आपल्याला कोणी बघेल म्हणून आपण किती छान चोरून चोरून भेटतोय. आपल्या प्रेमाची ही एक्साइटमेंट आहे असं नाही का वाटत तुला? म्हणजे बघ ना, कोणी आपल्याला भेटू नये किंवा ओळखू नये म्हणून नवीन नवीन जागा शोधायच्या, कोणी आपल्याला असं पकडू नये म्हणून लपायचं. किती भारी ना." हेच सगळं ती साक्षी वेगवेगळ्या पद्धतीने बोलतीये, तिला खूप एक्साइटमेंट वाटतंय वगैरे वगैरे. चैतन्य म्हणतो, "अगं साक्षी, तू पण ना लहान मुलीसारखं करतीयस. म्हणजे एखाद्या लहान मुलीला जर चॉकलेट सापडलं ना दप्तरात, ती कशी वागेल, तू अगदी तसं करतीयस." तिचं नाक ओढतोय तो. आता लगेच ही त्याच्या जवळ जाते, मिठीत घेते आणि म्हणते, "चैतन्य, मला ना हे एक्साइटमेंट वगैरे खूप आवडतं आणि हे या सगळ्यात तर मजा आहे. एकदाच आयुष्य मिळतं, आपण मस्त एन्जॉय करूयात एकमेकांसोबत." आता इकडे कल्पनाताई निघाल्यात पूजेला सकाळीच. सायली म्हणते, "आई, ही पूजा का करायची असते?" अस्मिता लगेच टोमणा मारते, "घ्या, हिला अजून हेच माहिती नाहीये." कल्पनाताई म्हणतात, "काय गं अस्मिता, तुला तरी माहिती आहे का ही पूजा का करतात?" अस्मिता आता गप्प बसतीये. तेव्हा या कल्पनाताईंनी सोमवारची कहाणी या सायलीला ऐकून दाखवली आहे. "अगं सायली, म्हणजे तुला सोमवारची कहाणी माहिती आहे का? एक राजा असतो, त्याला 3 सुना असतात. 2 आवडत्या असतात आणि 1 नावडती असते. आवडत्या सुनाचे राजा खूप लाड करायचा, पण नावडती सुनेकडे लक्षच देत नव्हता. तिला वस्त्रसुद्धा मिळत नव्हती. मिळायची ती फक्त लक्तरं, आणि तिच्याकडनं वाटेल ते काम करून घ्यायचा. आता ह्या नावडत्या सुनेने एकदा सोमवारचं व्रत बघितलं आणि तिने विचारलं की हे काय असतं. तेव्हा तिला सांगण्यात आलं की तू जर नावडती आहेस तर तू ह्या महादेवाला अशी शिवामूठ वाहा, म्हणजे तू राजाची आवडती सून होशील. विमल म्हणते, "कल्पनाताई, मी सुद्धा ही गोष्ट, म्हणजे ही कहाणी ऐकली नव्हती आतापर्यंत. किती छान आहे नाही ही गोष्ट." ह्या पूजेमध्ये तांदूळ खूप महत्त्वाचे असतात आणि पूजेचं सगळं विधी पण त्यांनी सायलीला सांगितलाय. श्रावणामध्ये पहिला सोमवार आला आणि त्या नावडत्या सुनेने हे व्रत केलं आणि सगळ्यांनी तिला सांगितलं की नावडती लोक ही आवडती होतात आणि त्यांना मुलं बाळं पण होतात, म्हणून तिने हे व्रत केलं. आता इकडे नागराज, अण्णा आणि साक्षी राकेश आहेत, यांची मीटिंग भरली आहे. नागराज म्हणतो, "आमचा भाऊ ना जरा येडा झालाय, त्याला असं वाटते त्याची बायको केव्हा येईल, त्यामुळे तिच्या साड्या काय ड्रायक्लीनला टाकतोय. आमच्या घरी नुसती मजाच चालू आहे बुवा." पण ही प्रिया मात्र गप्प बसलेली असते. साक्षी म्हणते, "तू का गप्प आहेस ग प्रिया?" त्यावर राकेश म्हणतो, "काय आहे ना, माझ्या बहिणीकडनं भलतं काम करून घेतलंय माझ्या काकाने. आमचा काका पण ना, पण माझी बहीण बिचारी थकली आहे हो, म्हणून शांत असेल." तेव्हा अण्णा म्हणतात, "बरं झालं ती गप्प येते, तसे आपल्याला काय उपयोग आहे तिचा." साक्षी म्हणते, "अण्णा, काहीतरी वेगळं कारण दिसतंय म्हणून ही गप्प आहे. काय ग प्रिया, काय झालंय?" प्रिया म्हणते, "तुम्हा सगळ्यांनाच कॉन्फिडन्स आहे ना प्रतिमा परत येणार नाही म्हणून, पण त्याच दरीमध्ये पडून किल्लेदार आणि तन्वी मात्र परत आले, वाचले होते. हे विसरलात का तुम्ही? आणि किल्लेदारला वाटतंय तसं ती प्रतिमा परत आली तर?" नागराज म्हणतो, "काय आहे ना प्रिया, तुझं नशीब खराब आहे म्हणून आमचं नशीब खराब आहे असं होत नाही." तो हसायला लागतो प्रियाला.
इथे बसलेल्यांपैकी सगळ्यात घाणेरडं नशीब तुझंच आहे. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रतिमा काही परत येणार नाही आहे. आता प्रिया म्हणते, तुम्हाला खात्री आहे का प्रतिमा गेली आहे? नाही, तिची डेड बॉडी काही सापडली नव्हती. तुमच्याकडे तरी त्याचा पुरावा आहे का की ती गेली आहे म्हणून? आणि आता या सगळ्यांमध्ये एक वेगळी शांतता पसरली आहे. प्रियाचा डाऊट खरा असू शकतो हे सगळ्यांनाच वाटतंय. तर अस्मिता इकडे तिच्या आईला म्हणते, काय ग मम्मा, तू ही कहाणी आमच्यासमोर का सांगतेय हे कळतंय आम्हाला. नाही, असेल कदाचित ही कहाणी खरी, पण तुझ्या सुनेला ना ह्या शिवामुठीचा काही उपयोग होणार नाहीये. तिने किती शिवामूठ वाहिली तरी ती नावडतीच राहणार आहे या घरामध्ये. पूर्णाजी म्हणतात, जाऊ दे ना अस्मिता, ज्याला जो विधी करायचे ते करू दे, आपल्याला काय करायचंय. कल्पनाताई म्हणतात, काय हो पूर्णाई, शिवामुठीचा हा विधी कल्पना दरवर्षी करायची, तुम्हाला आठवतं की नाही? अहो, ती तर म्हणायची की मी कुठेही असले तरी आयुष्यभर शिवामूठ वाहील आणि नवी नवरी असल्यापासून सुरू केलेला हा विधी माझी तन्वी सुद्धा सुरू करेल असं नेहमी ती म्हणायची. माझी तन्वी सुद्धा तिच्या लग्नानंतर दरवर्षी शिवामूठ व्हायची. आता लगेच अस्मिता म्हणते, बिच्चारी प्रतिमा आत्या, ती आता नाही करू शकत हे सगळं, पण मम्मा तू कर ना प्रतिमा आत्याच्या आठवणीत हे सगळं, हिचा काय संबंध आहे? त्यावर कल्पनाताई म्हणतात, काय ग अस्मिता, तू इथे आग लावायपेक्षा तुझ्या सासरी जा ना. लगेच ही अस्मिता म्हणते, बघ ना पूर्णाजी, मला नेहमी ही काही बोललं तर घरी हाकलते. कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता, मी तुला घराच्या बाहेर काढत नाहीये. अहो पूर्णाई, हिच्या सासूबाईचा फोन आला होता, हिला श्रावणी पूजेसाठी घरी बोलवत आहेत त्या, पण हिला बोलून काही उपयोग नाहीये. पूर्णाजी अस्मिताला ओरडतात की काय ग, तुझा नवरा टूरवर गेला तर तू घरातल्या रीतीभाती पाळणार नाही का? जा, तुझ्या सासूच्या मनासारखं कर. कल्पनाताई म्हणतात, इथे सायली सगळं करेल, तू तुझ्या घरी जाऊन कर. अस्मिता अस्मिता विचार करते, मी जर घरी गेले तर हिची पूजा कोण नासधूस करणार? मी आता तन्वीला फोन करून कळवते. आता असं म्हणून त्यांनी हा रिव्ह्यू इथे पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय पूर्णाजी प्रतिमा आत्याच्या फोटोकडे बघून म्हणताय, प्रतिमे, या जन्मात मरायच्या आधी तरी मला तुला बघायचंय ग. आणि आता इकडे तन्वी म्हणजे प्रिया या सायलीची पूजा खराब करायला मंदिरात गेली आहे. तिने धक्का मारलाय म्हणून तिची शिवामुठीचे तांदूळ खाली सांडलेत. सायली ते उचलायला जाते तर एक बाई तिच्या म्हणजे तांबणामध्ये खूप सारे तांदूळ टाकून जाते आणि ही सायली मागे वळून बघणार तेवढ्यात ती बाई निघून गेलेली असते. सायली आधी शिवामूठ वाहते आणि मग त्या बाईला शोधायला येते. आणि प्रेक्षकांनो, काय तो चमत्कार, दुसरं तिसरं कोणी नसून त्या प्रतिमा आत्याच आहेत. पण त्यांचा चेहरा जरा डॅमेज झालेला दिसतोय, पण खरंच प्रतिमा आत्या परत आल्यात. आता सायलीची त्यांची भेट होईल का? आता हे सगळं सत्य कधी, कसं आणि केव्हा उघड होईल हे सगळं बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आवडला ना तुम्हाला रिव्ह्यू? मग वाट कसली बघताय? आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.